Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। हॉटेल 7777 सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीतल्या या हॉटेलची सोशल मीडियावर मोठी चर्चा असते। पण सध्या हॉटेल 7777 झणझणीत मटण आणि तिथल्या टेस्टमुळे नव्हे तर हॉटेल मालक लखन मानेच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे। लखन माने यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। पण हा व्हिडिओ खरा आहे का, आणि खरा असेल तर लखन माने का आणि कुणाला मारहाण करतायत? महाराष्ट्रभरातील हजारो खवय्यांना, विशेषतः मटण प्रेमींना पडलेल्या या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महाराष्ट्रात सध्या काही हॉटेलची जोरदार चर्चा सुरू आहे। काही क्वालिटी आणि क्वांटिटीमुळे, काही रील्समुळे, तर काही त्यांच्या कृत्यांमुळे चर्चेत असतात। सध्या हॉटेल 7777 चा मालक कर्मचाऱ्याचे कपडे काढून पाईपने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत आहे। या व्हिडिओत लखन माने मॅनेजरचे कपडे काढून पाईपने मारहाण करत असल्याचं दिसतंय। सुरुवातीला हा व्हिडिओ पहा। काय केलं तुम्ही? मला पण द्या तुला. लखन मानेच्या या कृतीनंतर कुणाचाही पारा चढेल। हॉटेलमधील सगळ्या कर्मचाऱ्यांना गोळा करून सर्कलमध्ये मॅनेजर निवासी नाकात्यांना नग्न करून मारहाण केली जाते। एरवी गरिबीतून मोठा झालोय म्हणत मटण खायला आलेल्या हॉटेल 7777 मधील गर्दीचे व्हिडिओ दाखवत लखन माने रील्स करतो। मात्र कर्मचाऱ्याला अशी जनावरासारखी मारहाण करतानाचं लखन मानेचे हे रूप पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय। हा रोष पाहून अखेर लखन मानेनं मारहाण केलेल्या मॅनेजर सोबत समोर येत बाजू मांडली आहे। आज सकाळपासून जो सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ एक बदनामी किंवा मराठी माणूस पुढे चालला आहे तर त्याचे पाय कसे खेचायचे या दृष्टिकोनातून आज सर्व सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय। त्याची तुम्ही स्वतः येऊन पडताळणी करा। त्यामागचं सत्य काय आहे ते तुम्हाला स्वतः सांगेन। कृपया अशा अफवा पसरू नका। सोशल मीडियाने चुकीची अफवा पसरवलेली आहे। न्यूजवाले असतील, चॅनलवाले असतील, कृपया सत्य परिस्थिती काय आहे याची पाहणी करा आणि तो व्हिडिओ कधीचा होता ते देखील पहा। मॅनेजरनं ड्रिंक करून हॉटेलमध्ये धिंगाणा केला म्हणून मारलं, आमचं भावांसारखं नातं आहे, मला आणि हॉटेल 7777 ला बदनाम केलं जाते म्हणत लखन मानेनं स्पष्टीकरण दिलंय। पण कर्मचाऱ्याला अशी अमानुषपणे मारहाण करत कायदा हातात घेण्याची परवानगी लखन मानेला कुणी दिली असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पोलिसांनी सुद्धा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लखन मानेला ताब्यात घेत कारवाई केली आहे। तपासानंतर ही घटना 3 महिन्यांआधीची असल्याचं समोर आलंय। सगळी वस्तुस्थिती सुद्धा पुढे आली आहे। मॅनेजरला काम सोडून जाऊ नये म्हणून दमबाजी करत नग्न करून मारहाण केली, खिशातले पैसे काढून घेतले असा जबाब मारहाण झालेल्या मॅनेजर निवासी नाकातेंनी दिलाय। लखन मानेच्या दहशतीमुळेच अजूनही निवासी नाकाते हॉटेल 7777 मध्येच काम करत असल्याचंही पुढे आलंय। सदरचा प्रकार हा 3 महिन्यापूर्वी घडलेला आहे। या ठिकाणी मी कामाला आहे आणि या ठिकाणी मी काम करत असताना काम का नीट करत नाही म्हणून मालक लखन माने याने मला माझे कपडे काढून जबरदस्तीने पैसे खिशातले घेऊन मला लाकडी दांडक्याने मारहाण, आपलं लोखंडी पाईपने मारहाण केली माझ्या पार्श्वभागावर आणि माझा अवमान केला, माझी बदनामी केली। अशा पद्धतीचे त्यांनी स्टेटमेंट दिल्याच्या नंतर लखन माने याच्या विरुद्ध BNS कलम 119(1), 115(2), 352, 351(2), 118(1), 127(2), 133 आणि 356(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास API चौधरी हे करत आहेत। पैशांची मस्ती आली की माणूस गरिबी विसरून जातो आणि जनावरासारखं वागू लागतो। ओरिजिनल द्यायचं आणि ओरिजिनलच खाऊ घालायचं असं हॉटेल 7777 चा सर्वेसर्वा म्हणून छाती ठोकपणे सांगणाऱ्या लखन मानेनं आधी ही राक्षसी वृत्ती सोडून ओरिजिनल माणूस बनून दाखवावं। मग हॉटेलच्या नावातील 7777 या आकड्याएवढीच काय करोडोंच्या गर्दीत ही खास ओळख बनेल। तेव्हा रील्स बनवून हॉटेल 7777 चा सर्वेसर्वा म्हणून सांगण्याची वेळ येणार नाही।
या व्हिडिओत इथंच थांबूयात. हॉटेल मालक लखन मानेला या प्रकरणी शिक्षा होईल की तो सही सलामत सुटेल यावर तुमचा अंदाज काय तो कमेंटमध्ये सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करा. धन्यवाद.